पाहूयात पुढची बातमी। संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी मुख्य सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली। पैठणच्या नाथषष्ठी सोहळ्याला सुरुवात झाली। या महोत्सवासाठी यंदा 765हून अधिक दिंड्या पैठण नगरीत दाखल झाल्या। येणाऱ्या भक्तांची कुठली गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली। तसंच जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि आमदार विलास भुमरे यांनी सहकुटुंब नाथ महाराजांची पूजा केली। पैठणच्या नाथ मंदिरातून आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूयात। श्री संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी सोहळ्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। सध्या मी नाथ मंदिरात समाधीपाशी आहे। या ठिकाणी जर बघितलं श्री संत एकनाथ महाराज यांची समाधी आहे। या ठिकाणी समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल 800हून अधिक दिंड्या ज्या आहेत त्या पैठणमध्ये मुक्कामी होत्या। त्यामुळे पैठण नगरी संपूर्ण दुमदुमल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। तब्बल आज 8 ते 8.5 लाख नागरिक श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील। कारण पंढरपूर नंतर सगळ्यात मोठा सोहळा जो आहे तो नाथषष्ठी म्हणून ओळखली जाते। नाथषष्ठी जी आहे ती 15 दिवस हा सोहळा जो आहे तो सुरुवात असतो। आजपासून या सोहळ्याला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। उद्या आणि परवा या 2 दिवस जे आहेत ते आता या ठिकाणी कीर्तन आणि काला केला जाईल आणि या ठिकाणी गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाचा देखील मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी असल्याचा पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, पैठण।